आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। प्रभाग क्रमांक 10 के विठलवाड़ी विभागीय शिवसेना शाखा की ओर से रक्षाबंधन के उपलक्ष्य में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का लाडली बहन योजना के लाभार्थियों ने उनका आभार व्यक्त किया। प्रभाग की लाडली बहनों ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे को पोस्ट द्वारा राखी भेजी, जिससे उन्होंने अपने प्रति स्नेह को प्रदर्शित किया। प्रभाग में आशा वर्कर और आंगनवाड़ी सेविकाओं ने बड़ी संख्या में फॉर्म भरे, जिससे महिलाओं को लाभ मिला। इस योगदान के लिए शिवसेना की पूर्व महापौर राजश्री राजेंद्र चौधरी और प्रभाग की अन्य महिलाओं के हाथों उन्हें साड़ी चुनरी देकर सम्मानित किया गया। इसके साथ शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी और अन्य पदाधिकारियों को लाभार्थियों बहनों ने राखी बांधकर रक्षाबंधन मनाया। इस अवसर पर बड़ी संख्या में महिला बहनें, पदाधिकारी, कार्यकर्ता और प्रभाग के नागरिक उपस्थित रहे, जिन्होंने इस विशेष आयोजन को सफल बनाया। नाही, माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे एकनाथजी शिंदे साहेब यांनी महाराष्ट्राच्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना आणली आणि खऱ्या प्रकारे ती योजना राबवली आणि खऱ्या अर्थाने दिलेला शब्द खरा केला। लोकांना, महिलांना खास करून रक्षाबंधनच्या अगोदर 2 महिन्याचे 3000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये आले। महिलांनी आनंद उत्सव साजरा केला। कालपासून आम्ही उल्हासनगर शहरामध्ये कार्यक्रम घेतोय। ज्या महिलांना या योजनेचा फायदा झाला, बेनिफिट मिळालं, त्या महिलांनी सर्वांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं, मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले, मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या। आज पण आम्ही विठलवाडी शिवसेना विभागीय शाखेतर्फे या विभागामधील महिलांनी, ज्या महिलांनी योजनेमध्ये भाग घेतला, त्या सगळ्या महिलांना लाभ मिळालाय। त्या महिलांना आम्ही इथे बोलवलं। त्या महिलांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री यांना रक्षाबंधनच्या पूर्व संध्येला आज त्यांच्याकडनं बाय पोस्ट राख्या मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलेल्या आहेत आणि त्या राख्या पाठवल्या। त्यानंतर या योजनेचे काम करणारे, खरे काम करत असताना लोकांना जास्तीत जास्त त्याचा लाभ कसा मिळेल या दृष्टिकोनातून शासनाच्या माध्यमातून ही योजना राबवण्यासाठी काम करणारे आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविका, त्या अंगणवाडी सेविकांनी फॉर्म भरले आणि ते फॉर्म जास्तीत जास्त भरले आणि ते फॉर्म भरल्यामुळे लोकांना फायदा मिळाला, त्याचा लाभ घेता आला आणि म्हणून त्या अशा अंगणवाडी सेविकांचा नगरसेविका आणि महिला आघाडीच्या सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। त्यांना साडी चोळी भेट देऊन त्यांचा सन्मान केला आणि ज्या महिलांना लाभ मिळालाय त्यांना खऱ्या अर्थाने मुख्यमंत्र्यांकडून लाभ मिळालाय। त्या महिलांच्या माध्यमातून राखी भेट पाठवली, आनंद उत्सव साजरा केला आणि अशा योजना मुख्यमंत्री महिलांसाठी नव्हे तर महाराष्ट्रातल्या सर्व जनतेसाठी आणतायत आणि असे मुख्यमंत्री पुन्हा मुख्यमंत्री व्हावा अशी या सर्व महिला भगिनींची इच्छा आहे। त्यांनी ती बोलून दाखवली आणि ते आनंद उत्सव साजरा केला। मी सर्वांच्या वतीनं खास करून रक्षाबंधनच्या पूर्व संध्येला महिलांच्या माध्यमातून महिलांनी जो आनंद उत्सव साजरा केला, तर मुख्यमंत्र्यांना हार्दिक आभार व्यक्त करतो। मुख्यमंत्र्यांना पुढील वाटचालीसाठी सर्व बहिणींच्या शुभेच्छा देतो। सर्वांना प्रथम जय महाराष्ट्र। आज अतिशय खूप आनंदाचा हा प्रसंग आहे आणि आज माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा आम्ही सर्व महिला आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो की आज त्यांच्यामुळे महिलांच्या अकाउंटमध्ये 3,000 रुपये सर्वांना मिळालेले आहेत। 1 महिन्याच्या आतमध्ये त्यांनी जसं वचन दिलं होतं सर्वांना की आम्ही महिलांच्या रक्षाबंधनच्या पहिले सर्वांना एक गिफ्ट देणार आहोत, त्यासाठी सर्व महिलांना आज 3,000 रुपये मिळाले। त्याबद्दल आम्ही सर्व महिला खूप खुश आहोत। सर्वांनी खूप माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानलेले आहेत। त्यामुळे सर्वप्रथम त्यांना धन्यवाद देते। जय हिंद, जय महाराष्ट्र।